उजव्याशीच्या खूप दूरवरचा हा चेंडू पॉईंट आणि कव्हर पॉईंटच्या मधून भिरकावण्याचा प्रयत्न होता फलंदाज ऋषीचा. या चेंडू कोणती धाव येत नाहीये. धावसंख्या आपण पाहतोय निर्धाव पहिले चेंडू झालेला आहे. मंदार म्हात्रे जसं आपण सांगितलं डावखुऱ्याचा गोलंदाज आहे. एक नॅचरल अँगल नेहमीच त्याच्याकडून पाहायला मिळतो, पण त्याचबरोबर चांगल्या पद्धतीत चेंडू आत देखील तो आणू शकतो. इथे केवळ हलक्या हाताने रिव्हर्सचा फटका दिशा दाखवले. चेंडू थर्ड मॅन सीमारेषे पारिनी मधला पहिला चौकार. चांगली सलामी या दोन्ही फलंदाजांनी दिली होती आणि पुन्हा एकदा ही यशस्वी जोडी या सामन्यात देखील राजा शिवछत्रपती किहीम संघाकडून सलवरांच्या भूमिकेत. ऋषीला तर आपण पाहिलंय चांगल्या प्रकारे टेनिस खेळतो, तेवढा चांगला लेदर क्रिकेटचा खेळ त्याचा आपण पाहतो. इथे ऋषीच्या बॅटमधून आलेला फटका चेंडू जातोय सीमारेषे पार. षटकार. ऋषी सारख्या फलंदाजाला अशा प्रकारचे चेंडू जर सुरुवातीलाच मिळाले तर मला वाटतं तो नक्कीच त्याच्या खेळीसाठी देखील उपयुक्त आहे. प्युअर क्रिकेटिंग स्ट्रोक आपण त्याच्याकडून पाहतो, चांगलं टेम्परमेंट आहे, चांगल्या प्रकारे चेंडूला खेळतो आणि सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे चेंडूवरची त्याची असलेली नजर. कशा प्रकारे तो चेंडूच्या लाईनमध्ये येतो, फुटवर्क देखील पाहण्याजोगं असतं. यावेळेस अजून एक मोठा फटका, पुन्हा एक षटकार येतोय डीप स्क्वेअर सीमारेषे पार. डीजे आणि चेंडू त्याला माहिती होतं ऋषीला की चेंडू स्टंपमध्येच येणार आणि तो त्याने लॉंग लेगला पोहोचवला. पुन्हा एकदा त्याने तिसरा चेंडू बाहेर फेकला आणि त्यावेळेस तो वाईट ठरला. परत पुन्हा एकदा मंदारने स्टंपात चेंडू टाकला आणि तो त्याला स्क्वेअर लेगच्या बाहेर. तर हे आकलन असतं, फलंदाजाचा एक अंदाज असतो की चेंडू आता येणारा चेंडू कुठे येणार आहे. नक्कीच सर, कारण जर चेंडू बाहेर टाकला तर फटका पडतोय, मग चेंडू यशस्वी ठेवायचा. इथे झेल होऊ शकतो, इथे मात्र झेल होत नाहीये, कॅरी होत नाहीये चेंडू. आपण पाहिलात तर मिड ऑफच्या क्षेत्रावरती क्षेत्ररक्षक अजिंक्य वैते त्याच्या इमानदारीला मी दाद देतोय, कारण आपल्या सर्वांना वाटलं होतं की झेल आहे, परंतु त्याने स्वतःने सांगितलं की हा झेल नाही आहे, वन बाउन्स माझ्या हातात आलाय. नक्कीच ही खेळाडू वृत्ती आहे. यावेळेस बॅटच्या आउटसाइड एड लागली होती, धाव येत नाहीये, निर्धाव चेंडू येतोय. आणि बराच वेळेला सर आपण पाहिलं तर ज्या गोलंदाज चेंडू स्विंग होतात, कट होतात, त्या गोलंदाजी असं माझं म्हणणं आहे, नक्कीच ही हिंट असू शकते, आपण असं बोलू शकत नाही माईकवर, पण त्यांनी जर स्लिपला क्षेत्ररक्षक ठेवला तर मात्र मला वाटतं 1 ते 2 विकेट नक्कीच त्यांना मिळू शकतात. मात्र एक ती रिस्क पण आहे, झेल निसटला तर थर्ड मॅनला प्रोटेक्शन नाही आहे, 4 धावा नक्कीच मिळतील. हां, प्रत्येक कर्णधार असा विचार करतो की भले एखाद दुसरा झेल गेला तरी चालेल, परंतु धावा गेल्या नाही पाहिजेत, असा काहीसा त्यांचा अंदाज असतो. आणि म्हणूनच आपण पाहतोय स्लिपला क्षेत्ररक्षक नसतो. मला सुद्धा असं वाटतं की आपल्याकडे जर कॉन्फिडन्स असेल, परफेक्ट चेंडू जर आपण स्टंपात टाकून बाहेर घेणार असू तर स्लिप लावायला काहीही हरकत नाही आहे. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या झाली 17 धावा. चांगली सुरुवात म्हणावी लागेल राजा शिवछत्रपती किहीम या संघाची, विशेषतः ऋषीची. ऋषीने या षटकामध्ये चांगल्या धावा जमवल्यात. 17 म्हणजे खतरा म्हटलं जातं सर, नक्कीच आकड्यांचा खेळ आहे, पण असं म्हटलं जातं खतरा. आता हा खतरा कोणासाठी, फलंदाजासाठी की गोलंदाजासाठी? कारण आपल्या षटकाचा आरंभ करण्यासाठी प्रारंभ पाडीला आपण पाहतोय आपलं वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येतोय.
यावेळेस पहिला चेंडू इथे आपण पाहतोय विकेटच्या बाहेर पडतोय, नोचा इशारा येतोय. अवांत स्वरूपाची धाव मिळेल आणि त्याचबरोबर फ्री हिटची सुवर्ण संधी. इथे मात्र खराब सुरुवात म्हणावी लागेल, ती म्हणजेच प्रारंभची. 17 वरती गोलंदाज देईल का विकेटची मात्रा, की फलंदाज त्या चेंडूला पोचवेल नागेश्वरची यात्रा. बघूया आता. फ्री हिट म्हणजे नक्कीच फलंदाजाला सुवर्ण संधी आहे आणि ज्या पद्धतीत फटकेबाजी होते नक्कीच हा मोठा फटका येऊ शकतो. इथे मात्र चांगला चेंडू लॉंगॉनला खेळून काढतोय. अर्पित वैद्य तिथे क्षेत्ररक्षण करतोय. इथे एकच धाव मिळते. फ्रीच्या चेंडूवरती बराच वेळेला आपण पाहिलं सर तर मोठे फटके येतात, धावा येतात. मात्र या सामन्यात जर आपण पाहिलं तर तितकासा चांगला फायदा ह्या चेंडूवरती उचलता आला नाही आहे. तो म्हणजेच फलंदाज अमितला मागील सामन्यातील सामन्याचा मानकरी ठरला होता. एक चांगला फलंदाज आहे. आज या सामन्यात खऱ्या अर्थाने दोन्ही फलंदाजांवरती लक्ष असेल, कारण मागील सामना वेगळा होता. प्रतिस्पर्धी संघातील गोलंदाज वेगळे होते. साई झिराड संघाकडे नक्कीच चांगले मिश्रण असलेले गोलंदाज आहेत. तिथे मात्र टप्पा पडल्यानंतर चेंडू दिशा बदलले आणि एक क्षेत्र चकवा चेंडू जाते थर्ड मॅन सीमारे शेपार चौकार. त्याच्यामध्ये नशीब पण असतं आणि त्याच वेळेस आपण पाहतोय की फलंदाज खूप चांगल्या पोझिशनमध्ये होता आणि स्क्वेअर कट मारण्याचा त्याचा प्रयत्न होता. चेंडू काहीसा कडेवरती लागला आणि चेंडू गॅपमधून गेल्यानंतर इथे 4 धावा मिळत आहेत. यावेळेस मात्र परफेक्ट यॉर्कर, अशा प्रकारचा यॉर्कर करण्याचा आपला मानस असेल आणि परफेक्शन असेल तर मग सोने पे सुहागा असंच मी म्हणेन. सुंदर गोलंदाजी निनाद आपण पाहतोय. काही चेंडूवरती धावा जरूर गेल्या असतील, परंतु प्रारंभाने खूप सुंदर चेंडू टाकलेत, कारण समोर एक धुवादार फलंदाज आहे. आपण पाहतोय ऋषी राऊतसारखा फलंदाज असताना त्याच्यासमोर गोलंदाजी करणं यासाठी एक हिंमत लागते, यासाठी धैर्य लागतं आणि ते दाखवलं आहे अर्थातच प्रारंभ पाटील याने. सर गेल्या 2 वर्षांचा आढावा आपण घेतला साई झिराड संघाचा, त्यामधील महत्त्वपूर्ण खेळाडूंपैकी एक आहे. मात्र इथे खराब गोलंदाजी, उजसच्या बाहेर टाकलाय चेंडू, हात मोकळे करण्याची संधी आणि या चेंडूवरती षटका लागलाय ऋषीने. ऋषीला कसं रोखायचं, ऑफस्टम्पच्या बाहेर मारा ठेवायचा, स्टंपात टाकायचा की लेग स्टंपवरून चेंडू बाहेर काढायचा, कारण चौबाजूला फटकेबाजी करतोय. आपण पाहतोय 4ही बाजूला त्याचे फटके आलेत. सर म्हणूनच चौफेर फटकेबाजी करणारे फलंदाज हे नेहमी यशस्वी होत असतात. इथे बघा बॅकफुटला जाऊन इथे पंच केलाय, जोपर्यंत एक धाव पूर्ण होते दुसऱ्या धावेचा प्रयत्न नक्कीच केला जाईल. चांगली रणपीट इन द विकेट इथे आपण पाहतोय. इथे यष्ट्या उद्ध्वस्त करता आल्या नाही. जर यष्ट्या उद्ध्वस्त करता आल्या असत्या प्रारंभला तर मात्र फलंदाज अमित इथे अडचणीत येऊ शकला असता. त्या दरम्यान 2 धावांनी या षटकाची सांगतो ते धावसंख्या होते 31 धावा. या षटकाचा विचार केला तर या षटकात 14 धावा खर्च केल्यात. त्या म्हणजेच गोलंदाज प्रारंभने 4 षटकांचा सामना. सर तुम्हाला काय वाटतं किती धावसंख्या या पहिल्या इनिंगमध्ये जमवली जाईल, कारण दोन्ही फलंदाज नाबाद आहेत. मात्र आपण पाहिलंय मागील सामन्यात सलमीच्या जोडीनंतर मागील मधल्या फळीतील फलंदाज हे विशेष खेळी करू शकले होते. 31 धावा झाल्यात. मधल्या फळीतील फलंदाजांच्या फॉर्मविषयी देखील चिंतेची बाब म्हणावी लागेल. ॲक्च्युली कसं आहे, धावा तर इथे होणारच आहेत, यात कोणतीही शंका नाही आहे. परंतु मला एक जी गोष्ट इथे सांगावीशी वाटते ती म्हणजे प्रत्येक संघ हा जिंकायच्याच इच्छेने खेळतो आणि जिंकायलाच पाहिजे. कारण हरल्यानंतर जेव्हा आपण आपल्या गावी जातो, घरी जातो, त्यावेळेस मध्ये रस्त्यामध्ये जे काही लोक भेटत असतात ते विचारतात काय झालं, मग आपण म्हणतो हारलो. मग जो टोन असतो त्या लोकांचा तो सहन न होण्यासारखा असतो
आणि मग ती एक चीड असते की गावात गेल्यानंतर आपण जिंकूनच जावं किंवा काहीतरी पारितोषिक घेऊनच जावं, अन्यथा आपल्याला ती बोलणी किंवा ती टीका सहन करावी लागेल. पण या स्पर्धेत जिंकायचं असेल तर सर केवळ प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. कारण या स्पर्धेत एकापेक्षा एक संघ आपण पाहतोय सहभागी होत आहेत आणि अंतिम दिवशी तर आपण चांगले चांगले खेळाडू पाहू आणि त्याचबरोबर ओपनचा लॉट असेल. आणि या स्पर्धेचं तब्बल जर पारितोषिक आपण पाहिलं तर यंदाच्या हंगामातील सर्वात मोठी स्पर्धा सुरुवातीच्या काळातली आपण पाहतोय ही नक्कीच नावाजलेली स्पर्धा म्हणून ओळखली जाते. जर्मन क्रीडामंडळ फकीरपाडा आयोजित जर्मन चषक, जिथे नक्कीच आपल्याला पुन्हा एकदा गतवर्षीप्रमाणे यावर्षी देखील समालोचनाची संधी मिळाली. त्याबद्दल आपण दोघांतर्फे समालोचकांतर्फे मी मंडळाचे आभार प्रकट करतोय. होते पुन्हा एकदा मंदारकडे ओमकार पाटील कर्णधार. पुन्हा एकदा स्लोअर वन चेंडू आणि इथे गती परिवर्तन एवढं यशस्वी केलं जाते. ओमकारचा आज खेळ भरताना पाहतोय. खऱ्या अर्थाने अष्टपैलू खेळाडू आहे आणि आज त्याला दोन्ही क्षेत्र पण पाहतोय. फलंदाजी देखील चांगली झालेली आहे, गोलंदाजी देखील व्हेरिएशन करतोय. अमित सारख्या फलंदाजा खऱ्या अर्थाने जागेवर उभं केलंय, जखडून ठेवलंय, कोणताही मोठा फटका लागू देत नाहीये. धावसंख्या स्थिरावलेली आहे. इथे फटका चांगला आहे, मात्र एक धाव मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे होईल का? दुसऱ्या धावेचे ते प्रयत्न होत नाहीये. इथे मात्र डायरेक्ट हिट आहे का? मला वाटतं यासीन सर डायरेक्ट हिट झाला असता, मात्र यष्टिरक्षकांनी चेंडू गॅदर केला. अन्यथा फलंदाज ऋषी अडचणीत येऊ शकला असता किंवा रनआउटच्या स्वरूपात बादही झाला असता. ॲक्च्युली कसं असतं, याचं कारण निनाद हे आहे की यष्टिरक्षकाचं लक्ष जे असतं ना ते चेंडूवरती असतो. कधीकधी तो विसरून जातो की स्टंप कुठे आहेत आणि चेंडू स्टंपवरती येणार आहे की आपण स्टंपवरती जाऊ, ह्याचा त्याला काही भान नसतं आणि म्हणूनच तो त्या चेंडूकडे बघत असतो आणि कधीकधी असं होतं. नक्कीच. आणि जो यष्टिरक्षक आपण पाहतोय अलिबागमधील, मी आधीच नावं घेतली त्यापैकी 3 पैकी एक म्हणजे टॉप 3 मधलं यष्टिरक्षक ज्याकडे इतका काळाचा अनुभव आहे. एक यष्टिरक्षक फलंदाज म्हणून बहुतेक खेळाडू आपण पाहतो त्यापैकी एक नावाजलेला खेळाडू आपण पाहतोय साई शिराड संघाचा मनीष भोईर. आणि यावेळेस मोठा फटका येणार का? नक्कीच येतोय. इथे मात्र ऋषी आल्यानंतर तो काहीसा वेगळाच खेळ खेळतोय. षटकार येतोय ऋषीच्या बॅटमधून. काही खेळाडू असतात, आपण बऱ्याच वेळा पाहतो की विकेट जरी नाही पडली तरी चालेल, फलंदाजांना रोखावं, परंतु मला अगदी खात्री आहे की असे काही खेळाडू असतात, समोरच्या अपोजिट संघाला वाटत असतं की पहिली याची विकेट घ्या, पहिलं याला बाद करा, स्कोर आपोआप थांबेल. आणि त्यातीलच एक आहे ऋषी राऊत. जोपर्यंत याची विकेट पडत नाही तोपर्यंत श्वास घेऊ शकत नाही असं मला वाटतं. साई शिराड नक्कीच. साई शिराड असं नाही, पण प्रतिस्पर्धी संघ कोणताही असेल तरी त्यांच्या मनात हेच विचार असतील की ह्याची विकेट पहिलं पटकावणं आवश्यक आहे. मात्र त्याच्या विकेटचं मोल त्याला माहिती आहे, मग सहजासहजी तो विकेट फेकताना पाहायला मिळत नाहीये. इथे अजून एक चांगला फटका. यावेळेस चेंडू खाली काय वल्ल्या पाडेल ऋषी राऊत. बॅक टू द पॅव्हलियन. इट्स अ बिग ब्लो. ऋषी राऊतच्याच विकेटची आपण इथे चर्चा करत होतो आणि ओमकारने पुन्हा एकदा आपल्या भात्यातलं एक अस्त्र काढलं आणि स्लोवर वनवरती त्याला लालच दिली. ओव्हरपिच चेंडू नक्कीच होता, परंतु चेंडू टप्पा घेतल्यानंतर थोडासा फिरला आणि चेंडू वरच्या कडेला लागला आणि खूप वेळ तो हवेमध्ये होता आणि लॉंगॉनच्या दिशेने अर्थात विकी तो चेंडू सोडणार नव्हता, हे तितकंच खरं आहे. धावसंख्या आपण पाहिली तर 30 षटकातील आतापर्यंत 5 चेंडू झालेत. धावफलकर 39 धावा लागल्या आहेत. धावांची गती नक्कीच चांगली आहे, धावगती चांगली आहे, मात्र ती पुरेशी आहे का विजयासाठी यावरती प्रश्नचिन्हच आहे. कारण प्रतिस्पर्धी संघाकडे चांगले फलंदाज आहेत. इथे आता कर्णधार अष्टपैलू खेळाडू राजा शिवछत्रपती किहीम संघाचा शुभम म्हात्रे आपण पाहतोय फलंदाजीसाठी येतोय. शुभम काही स्ट्रोक्स खेळणार का? शुभम आपल्या संघाला 50 पार घेऊन जाणं का हे देखील पाहायचंय. कारण जर हा सामना जिंकायचा असेल तर मात्र राजा शिवछत्रपती किहीम संघाला किमान 55 ते 60 धावा या धावफलक लावणं आवश्यक आहे, तरच एक
चांगली धावसंख्या, एक आव्हानात्मक धावसंख्या आपल्याला इथे पाहायला मिळेल. त्याच दरम्यान आपल्या षटकातील अंतिम चेंडू घेऊन इथे झेल होऊ शकतो. क्षेत्ररक्षक मात्र चपळ चालाक अजिंक्य वैते कोणती चूक करत नाहीये. बॅक टू बॅक विकेट्स मिळत आहेत ओमकार पाटील. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सामने पाहतो तिथे एक विकेट गेल्यानंतर 2-3 विकेट पटापट जातात. तसे या स्पर्धेत देखील आपण पाहतो एक विकेट पडली की सलग दुसरी विकेट किंवा त्यानंतर 2 विकेट अशा पडतायतच. आणि बरेचसे गोलंदाज सलग 2 विकेट घेऊन हॅट्रिकच्या उंबरठ्यावर देखील होते. म्हणजे कुठेतरी येणारा नवीन फलंदाजाला आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती मोठे फटके लागणं तितकंसं सोपं नाहीये. हे देखील तितकंच खरं आहे. याचं कारण म्हणजे फलंदाजांकडे वेळ आणि चेंडू फार कमी असतात. कमीत कमी चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याची त्यांची इच्छा असते, ईर्ष्या असते आणि त्याच कारणास्तव पहिल्या चेंडूपासून हाणामारी करायची आहे, मोठे फटके खेळायचे आहेत आणि जास्तीत जास्त धावा बनवायच्या आहेत, असा काहीसा मानस किंवा अशी काहीतरी मानसिकता त्यांची असल्या कारणानं हे आपल्याला पाहायला मिळतं. नक्कीच सर, इथे 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. धावसंख्या पण पाहिली तर 2 गडी बाद 39 धावा. याचा अर्थ प्रति षटकामागे विचार केला तर 13च्या सरासरीने धावा आल्या. धावगती चांगली आहे. मात्र अंतिम षटकात किती धावा येणार, किती धावांचं टार्गेट सेट केलं जाणार, या प्रश्नाची सर्व प्रश्नांची उत्तरं काही क्षणातच आपल्याला पाहायला मिळतील. कारण अंतिम षटकाला सुरुवात होते. पहिल्या इनिंगमधील चौथं आणि अंतिम षटक घेऊन येतोय तो म्हणजेच अजिंक्य वैते. अष्टपैलू खेळाडू आहे. आजच्या दिवशीच आपण पाहिलं एका सामन्यामध्ये सलमीराच्या भूमिकेत आला. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका लागण्याच्या प्रयत्नात बाद झाला. मात्र गोलंदाजी नेहमीच तो चांगली करतो. इथे बघा टप्पापर्यंत चेंडू अतिरिक्त ओसी घेणार आहे आणि चोरटी धाव घेताना फलंदाज अमित देवरुखकर रनआउटच्या स्वरूपात बाद. ते इंट्रोड्यूस केलंय आणि बऱ्याच वेळा त्याला गोलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलं जात नसतं. परंतु त्यांच्या कर्णधाराची सुद्धा दाद द्यावी लागेल. कारण त्यांनी ओळखलंय की इथे स्लोवर वन चेंडू टाकणारा, चेंडू फिरवणाराच गोलंदाज सक्षम आहे किंवा त्याला इथे कामयाबी भेटलेली आहे, सक्सेस मिळालेला आहे आणि त्याच कारणास्तव त्याच्या हातामध्ये चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. कारण याच्या अगोदर आपण त्यांच्याकडे भरपूर गोलंदाज आहेत हे सुद्धा पाहिलंय. परंतु अंतिम षटक, महत्त्वाचं षटक अजिंक्य वैते. त्याच दरम्यान अजून एक चांगला चेंडू येतोय. आपण पाहिलं तर या चेंडूवर देखील अतिरिक्त उसळी मिळते आणि त्याचं कारण म्हणजे आपण पाहिलं उंची, गोलंदाजी उंची. त्यामुळे नक्कीच विकेटकडून खेळपट्टीकडून त्याला सहाय्य मिळतं आणि अशा वेळेस उसळी घेणं, चेंडू फटके लागणं तितकंच सोपं नाहीये. इथे झेल होऊ शकतो. विकीचे सेफ हँड्स. पुन्हा एकदा चेंडू खाली आणि फलंदाज इथे दीपक देखील बाद होतोय. 1 मोर विकेट डाऊन. आणि साई झिराटच्या संघनायकाने ही रिस्क घेतली आणि त्या रिस्कमध्ये आपण पाहतो एवढं यश मिळालंय की त्यांनी सुद्धा अपेक्षित केलं नसेल. आणि त्याचबरोबर सर जर आपण पाहिलं तर आपल्या पाठीमागे जर पाठीराखे असतील, संघ चाहते असतील तर आपला खेळ देखील भरतो. आज हा सामना खेळताना आपण पाहतोय साई झिराट संघाला सपोर्ट करण्यासाठी आपण पाहतोय झिराट गावातीलच सिद्धिविनायक झिराट संघातील बरेचसे खेळाडू आपण पाहतो इथे उपस्थित झालेले आहेत, आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांच्याबरोबर अजून दुसऱ्या संघातील खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात त्यांच्या समवेत. आणि आपण पाहिलं तर त्यांच्यासमोर आपले पाठीराखे आहेत, चाहते आहेत. त्याचबरोबर गावदेवी झिराट संघाचा एक अष्टपैलू खेळाडू तिथे आहे त्यांच्या समवेत. हे सगळं सपोर्टर्स आपल्याला पाहायला मिळतात. इथे मात्र अजिंक्यचा पुन्हा एकदा उसळी घेणार चेंडू आणि इथे मात्र स्टंपिंगच्या स्वरूपात अजून एक विकेट पटकावली जाते. डीजेला पुन्हा एकदा संधी.
धावा मात्र अगदी आटवल्यात. सूर्यकुमार यादव देखील कॅप्टन होता सर त्यावेळेस T20मध्ये, त्यांनी देखील एक षटक केलं होतं, गोलंदाजी केली होती, सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. आणि इथे आपण पाहिलं तर धावा येत नाही आहेत, विकेटची संख्या आपण पाहतोय. आणि इथे हॅट्रिकच्या उंबरठ्यावर अजिंक्य वैते हॅट्रिक संपादन करणार का? इथे मात्र हॅट्रिक होणार की मोठा फटका? इथे मात्र मोठा फटका येतोय, षटकार येतोय. धावसंख्येला थोडासा आकार देणार षटकार DJ. गोलंदाजी करत असताना पाहिलंय मी, सुनील गावस्करला सुद्धा पाहिलंय मी, मोहम्मद अझरुद्दीनला सुद्धा पाहिलंय. परंतु एक गंमत मला जी सांगायची आहे ती म्हणजे इंजमाम उल हक यांनी सुद्धा गोलंदाजी केलेली आहे. आणि इंजमाम उल हक फलंदाजी करत असताना उजव्या हाताने फलंदाजी करतो, परंतु गोलंदाजी करत असताना मतलब डावखुरा गोलंदाज आहे. तर असे काही प्रयोग केले जातात. हा प्रयोग मात्र इथे यशस्वी ठरलाय, किंबहुना खूप जास्त यशस्वी ठरलाय असं जर मी म्हटलं ते अगदी योग्य ठरेल. नक्कीच सर, कारण इथे 6 धावा या षटकात आल्या, एक षटकार आला आणि तब्बल 1 नाही 2 नाही 3 नाही तर 4 विकेट प्राप्त केल्या गेल्यात. आणि आपण कालच्या दिवसापर्यंत म्हणत होतो 2 दिवसामध्ये 3 सामन्यामध्ये एका गोलंदाजाने 4 विकेट प्राप्त केल्या होत्या, तो सेकंड नंबरचा होता. इथे एकाच षटकात अजिंक्यने एवढ्या विकेट पटकावल्यात. आणि विशेषतः म्हणावं लागेल की अजून एक गोलंदाज जो सध्या लीडिंग विकेट टेकर या टुर्नामेंटमधला आहे, त्यांनी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिलेला आहे. आणि आता ज्याप्रमाणे आपण दिवसाचा प्रहर पाहतोय, सकाळच्या सत्रामध्ये धावसंख्या जास्त होती, नंतर दुपारच्या सत्रात थोडीशी कमी, आणि संध्याकाळच्या सत्रात ज्यावेळेस वातावरण थोडंसं ढगाळ होतं तेव्हा धावसंख्या अजूनही कमी, म्हणजे एक 50 ते 55पर्यंत धावसंख्या मोठी आपल्याला पाहायला मिळते. आणि नक्कीच आप्पांचं एक चांगलं तिथे नोटीस आप्पा करतात, बऱ्याच वर्षांनी त्यांचाही अनुभव आहे, दांडगा अनुभव आहे. धावसंख्या झाली 45 धावा, 46 धावांची आवश्यकता आहे. सर तुम्हाला काय वाटतं, 46 धावांचं आव्हान हा सामना एकतर्फी होणार का, की या सामन्यातली रंगत अंतिम षटकापर्यंत किंबहुना अंतिम षटकातील अंतिम चेंडूपर्यंत आपल्याला पाहायला मिळणार? आपल्या बाजूला एवढे एक्सपिरियन्स व्यक्ती आहेत अर्थात आप्पा वाघमारे, त्यांचं म्हणणं आहे की एकतर्फी अजिबात होणार नाही. कारण त्यांचं बालपण इथे गेले, लहानपणापासून त्यांनी क्रिकेट पाहिलंय, खेळलंय आणि त्यांचा अगदी अचूक निर्णय आहे किंवा अचूक योग्य असं आकलन आहे असं मी म्हणेन. कारण खऱ्या अर्थानं जर राजा शिवछत्रपती किहीम संघाच्या गोलंदाजांनी सुद्धा अशाच प्रकारे थोडासा बुद्धीचा वापर आणि थोडं विकेटला ओळखून जर गोलंदाजी केली, की विकेटवरती बाउन्स किती आहे, विकेटवरती चेंडू किती फिरतोय, आणि तशा पद्धतीनं आपल्या गोलंदाजांचा वापर केला, जसा साई झिराडच्या कर्णधारांनी वापर केला, अजिंक्य वैती इंट्रोड्यूस केला आणि त्यांनी सर्व भाव खाऊन गेला. एका षटकामध्ये फक्त 6 धावा खर्च केल्या आणि 4 फलंदाजांना त्यानं बाद केलं. म्हणजे आपण पाहतोय धावांचा ओघ एवढा कमी गेलाय की आता मात्र त्यांना जिंकण्याची आशा जरी असली तरी राजा शिवछत्रपती किहीम संघाचे गोलंदाज कधीही इथे पुनरागमन करू शकतात. महेश भोईर याच्यावरती खऱ्या अर्थानं लक्ष असेल, त्याचप्रमाणे मिलिंदवरती लक्ष असेल. शुभम काय करतोय, त्याचं षटक कसं हाताळलं जातंय हे आपल्याला पाहावं लागेल. सलामीचे फलंदाज अवतरित झालेले आहेत, नेहमीप्रमाणे विकी आणि त्याचा साथीदार अजिंक्य वैते. पंचांच्या भूमिकेमध्ये आज माळी सरांनी आपल्याला इथे वेळ दिलाय. काल आणि परवा सलग 2 दिवस सन्माननीय संदीप पाटील सर होते. तर ऑफिशियल पंचांचा सुद्धा इथे उल्लेख करणं मी अनिवार्य समजतोय आणि खूप खूप त्यांचे आभार व्यक्त करतोय. 4 षटकांचा सामना आणि जिंकण्यासाठी आमचे गुणलेखक सांगतायत 46 धावांची गरज.
आपण पाहतोय 46 धावा झालेला आपल्याला आमचे स्कोरर गुणलेखक राज वाघमारे सांगतायत. जयनमार फकीरपाडा संघातील आक्रमक फलंदाज म्हणून ज्याची ख्याती आहे. त्यांचं म्हणणं आहे की मी हा सामना 2 षटकात देखील संपलो असता. एवढी ताकद, एवढी क्षमता, एवढी आक्रमकता त्यांच्यामध्ये आहे. मात्र यावर्षी स्पर्धेपासून आणि खेळापासून ते लांब पाहायला मिळत आहेत. वळूया मैदानाकडे. पहिला चेंडू शुभमचा. पहिला चेंडू फुल टॉस आणि फुल टॉस चेंडूवरती हे काय घडलंय. चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि पहिल्या चेंडूवरती कैवल्य पाटील बॅक टू द पॅव्हलियन. एक मोठा मासा गळाला लागलाय. विकी पहिल्या चेंडूवरती 0 धावसंख्येवरती बाद झालाय आणि आताच अप्पा वाघमारे यांनी सांगितल्याप्रमाणे हा सामना वाटतो तितका सोपा नक्कीच नाहीये. सन्माननीय संदेश आमचे वर्गमित्र, आमचे बेंच पार्टनर आणि एक अप्रतिम फलंदाज याच राजा शिवछत्रपती किहीम संघातर्फे आणि गोल्डन 11 किहीम संघातर्फे त्यांनी खूप छान सलामीची जोडी किंवा सलामीचा फलंदाज म्हणून काम केलेलं आहे. ते आमच्या समवेत आहेत. तर संदेश आपले सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत आणि आभार. आज मिलिंद काठे हे सुद्धा मला इथे पाहायला मिळाले. एक वेळचा एक जबरदस्त असं ऑलराऊंडर खेळाडू, अप्रतिम फलंदाजी करण्यासाठी प्रसिद्ध असलेला, लांबच लांब पल्ल्याचे षटकार मारण्यासाठी प्रसिद्ध असलेला मिलिंद, आपले सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. असे काही जुने आणि जाणते खेळाडू आहेत ज्यांचा खेळ मी अगदी जवळून पाहिला आहे, अनुभवला आहे, किंबहुना मी त्यांच्या समवेत खेळलो आहे. तर अशा सर्वच माझ्या मित्रांना आणि सर्व क्रिकेट वीरांना त्यांचं स्वागत करणं मी माझं कर्तव्य समजतो. मिलिंद काठे, जर आपण इथे असाल या मैदानाच्या आसपास, तर मंडळातर्फे आपल्याला विनंती आहे की आपण व्यासपीठाकडे यायचं आहे. तर मागच्या सामन्याचा एक हिरो ज्याने अप्रतिम षटकारांची आतषबाजी केली होती तो ओमकार स्ट्रायकिंग एंडवरती. इथे मात्र ओमकार देखील फसलाय की काय. नक्कीच बॅक टू बॅक विकेट्स पाहायला मिळते. सलग 2 चेंडूवरती 2 विकेट आणि ज्या सुरुवातीची अपेक्षा नव्हती तशी सुरुवात आपण पाहतोय होते ती म्हणजेच साई झिराड या संघाची. साई झिराड संघातील फलंदाज मोठे फटके लागवण्याचा प्रयत्न करतात. मात्र ह्या गोष्टीचं देखील भान ठेवायचे त्यांना की जी धावसंख्या बनवायची ती धावसंख्या तेव्हाच बनवली जाऊ शकते जर आपण खेळपट्टीवर थांबलात तर. म्हणूनच म्हटलं जातं की थोरा मोठ्यांचं ऐकायला हवं. त्यांचे काही बोल असतात, त्यांचा काही अनुभव असतो, त्याचा आपण साकल्याने विचार करायला हवा. कारण त्यांचे केस हे फक्त उन्हाने पांढरे झालेले नाही आहेत. अप्पा वाघमारे यांनी आत्ताच म्हटलं आणि इथे लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 गडी बाद झालेत आणि हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आलाय गोलंदाज शुभम. ही जर हॅट्रिक झाली तर मला वाटतं या स्पर्धेतील दुसरी हॅट्रिक असेल.
पहिली हॅट्रिक आपण नक्कीच पाहिली ती म्हणजे सर्वेशची, ज्यांनी या स्पर्धेतील पहिला हॅट्रिक वीर होण्याचा मान मिळवला. नवीन फलंदाज न्यू बॅटर फलंदाजीसाठी येतोय साई शिरड संघाकडून मंदार म्हात्रे. डावखुऱ्याचा फलंदाज आहे. आज मंदारला संधी आहे आपल्या संघासाठी धावा जमवण्याची आणि आपलं अष्टपैलुत्व इथे सिद्ध करण्याची. शुभमचा हॅट्रिक बॉल, येथे हॅट्रिक संपादन होते. यू मिस आय विल बी डेफिनेटली हिट. त्रिफळा उद्ध्वस्त केला जातोय. हॅट्रिक साकारले. ज्या खेळपट्टीवरती फलंदाजांनी तांडव निर्माण केलं होतं किंवा तांडव घातलं होतं आणि एकापेक्षा एक मोठे फटके खेळले होते, अप्पा वाघमारेंनी वारंवार सांगितलं की इथे सोपं अजिबात नाही आहे, परंतु फलंदाज मात्र ऐकण्याच्या मूडमध्ये नाही आहेत. सिंगल डबल घ्यायला हव्या, परंतु इथे मॅन्डेटरी पॉवर प्लेचा उपयोगसुद्धा करायचा आहे असा मला वाटतं. डबल माइंडसुद्धा असावेत. तसं पाहिलं तर 46 धावांची गरज आहे, परंतु पहिल्या 3 चेंडूवरती 3 फलंदाजांना इथे बाद केलं. अर्थात चामिंडा वास याच्या रेकॉर्डची बरोबरी इथे झालेली आहे. बांगलादेश विरुद्ध चामिंडा वासने हा कारनामा केला होता. ओव्हरच्या मॅचच्या पहिल्याच षटकामध्ये पहिल्या 3 चेंडूवरती 3 गडी बाद त्याने केले होते. सर नक्कीच, आणि तो सामना म्हणजे 2007चा वर्ल्ड कप आणि त्यातील पहिल्या फेरीतील त्यांचा सामना होता आणि त्यांनी पहिल्या 3 चेंडूमध्ये 3 विकेट घेतल्या होत्या आणि हॅट्रिक संपादन केली होती. आणि या षटकात मात्र धावा जमवण्यासाठी संघर्ष करावा लागतोय, कारण ज्या पद्धतीत गोलंदाजी सुरू आहे इथे मात्र कौतुक करावं लागेल. ते म्हणजेच गोलंदाज आणि कर्णधार शुभमचं 4 चेंडू झाले. यावेळेस अजून एक विकेट होईल का? नक्कीच होते. अर्पित वैते बॅक टू द पॅव्हिलियन. आणि हा सगळा खेळ, हा सगळा विकेट्सचे जे पडणारे आपण विकेट्स आपण पाहतोय त्या सगळ्या 9 एंडवर हा सगळा खेळ पाहतोय अजिंक्य वैते. आणि इथे खऱ्या अर्थाने पहिल्या षटकातच प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजी क्रमाला खिंडार पाडला असं मी म्हणेन. आणि एकामागोमागे एक फलंदाज बाद होत आहेत. पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे आपण पाहतोय इथे फलंदाजी क्रम कोसळताना. सुरुवातीचे फलंदाज बाद झाले आणि मधल्या फळीत ते फलंदाजांनी अक्षरशः निराशा केलेली आहे. आणि आता म्हणूनच अनुभवी खेळाडू आपण पाहतो इथे फलंदाजीसाठी येतोय, कारण ही जी विकेट जात आहेत हे रोखायचे आहेत, एक भागीदारी बिल्ड करायची आहे आणि एक सामना आपल्या संघासाठी पुन्हा एकदा खिचून आणायचा या उद्देशाने आपण पाहतोय मनीष भोईर फलंदाजीसाठी येतोय. सर्वात महत्त्वाची बाब तुझ्या लक्षात आली का निनाद? या स्पर्धेमध्ये सलग 3 दिवस आपण पाहिलं की एकही निर्धाव षटक टाकलं गेलं नाही, परंतु त्याच वाटेवरती आपण पाहतोय शुभम म्हात्रे लागोपाठचे 5 चेंडू निर्धाव, 4 गडी बाद केलेत. काय हे निर्धाव षटक होणार का? जर झालं तर टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करूया शुभमचं. यावेळेस निर्धाव षटक होत नाहीये. सन्माननीय नाना बेंद्रे यांच्याकडून शुभमला या प्रतिम षटकासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. सामना झाल्यानंतर शुभम आपलं पारितोषिक आपण कलेक्ट करायचे. आणि मी म्हणणार होतो सर, असे बरेच गोलंदाज झाले या टुर्नामेंटमध्ये आत्तापर्यंत या 3 दिवसात. जसं सतीशचं नाव मी घेतलं, दोन्ही सामन्यामध्ये दोन्ही षटकामध्ये त्यांनी पहिले 5 चेंडू निर्धाव टाकले होते
अंतिम चेंडू षटकार खाल्ला होता. आणि अजून एक गोलंदाज आपण पाहिलं त्याने देखील तसंच केलेलं आहे. या दरम्यान सन्माननीय अमीर भाऊ सकपाळ, सन्माननीय अमीर भाई गोतावडे आणि सन्माननीय अल्पेश भाऊ बावकर यांचं इथे आगमन झालेलं आहे. मी जय हनुमान क्रीडा मंडळ फकीरपाडा यांच्या वतीने त्यांचं सहर्ष 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 स्वागत करतोय. आणि या सन्माननीय व्यक्तींना विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. नवीन गोलंदाज मिलिंद देतोय. पहिल्या षटकात जर धावांची संख्या आपण पाहिली त्याच्या दुप्पट ही संख्या विकेट्सची आहे सर. 2 धावा आणि त्यामध्ये 4 विकेट्स. खराब सुरुवात म्हणावी लागेल, मात्र सामना अजूनही संपला नाही आहे. कारण क्रिकेटचा खेळ एवढा अद्भुत आहे की जर एका षटकामध्ये गोलंदाज प्रभावी ठरू शकतो तर एखाद्या षटकामध्ये फलंदाज एवढी चांगली कामगिरी करू शकतो की गेलेला सामना तो आपल्या संघासाठी परत आणू शकतो. आणि तशी क्षमता असणारा अजिंक्य वैते स्ट्राईकवर आहे. तुम्ही आठवण करून दिलीत, कारण अशाच प्रकारची हॅट्रिक पाकिस्तानमध्ये जाऊन पाकिस्तानच्या समोर इरफान पठाणने पहिल्याच षटकामध्ये शेवटच्या 3 चेंडूवरती केली होती. अर्थात चौथा चेंडू, 5वा चेंडू आणि 6वा चेंडू त्याने 3 फलंदाजांना बाद केलं होतं. परंतु तुला हे सुद्धा इथे मान्य करावं लागेल की तो सामना हॅट्रिक असून सुद्धा गमावला गेला होता. तर इथे काय होणार हे नक्कीच सांगता येत नाहीये. दुसऱ्या षटकात गोलंदाजाने नक्कीच निर्धाव चेंडूने सुरुवात केली. स्लोअर 1 चेंडू हलक्या त्याने जाणीवपूर्वक खेळून काढलाय. इथे मात्र दोन्ही फलंदाजांना विचारपूर्वक खेळ करावा लागेल, कारण इथे मात्र चांगल्या प्रकारे एक गोष्ट हेरली ती म्हणजेच गोलंदाजाने स्लोअर 1 चेंडू सर्वात प्रभावी ठरतायत. फलंदाज मोठे फटके लागवू शकत नाही, त्यामुळे प्रत्येक गोलंदाज आपण पाहतोय गती कमी करतोय आणि त्याचा फायदा देखील झालेला आहे. पहिल्या षटकात गोलंदाज आणि कर्णधार शुभमला जर आपण पाहिलं तर क्षेत्रक्षणात बदल केला जातोय. यानंतरचा सामना एक महत्त्वपूर्ण लढत असेल. अंतिम 5 मध्ये कोणता तिसरा संघ प्रवेश करणार यासाठीचा हा तो सामना असेल. तर 2 सामने जिंकलेला संघ तिसऱ्या फेरीत प्रवेश केलेला संघ आपण पाहतोय तो म्हणजेच जय मल्हार अलिबाग संघाचा जो कर्णधार आहे त्याला विनंती आहे, जय मल्हार अलिबाग संघाचा कर्णधार आपण टॉस बॉक्समध्ये येऊन थांबायचं आहे. नेक्स्ट मॅच पुढील सामना आपला असणार आहे. गोलंदाज मिलिंदचा पुढचा चेंडू आणि यावेळेस पुन्हा मिस टाइम स्ट्रोक. स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली जाण्याच्या प्रयत्नात झेल टिपला जातोय आणि एक अप्रतिम रनिंग कॅच आपण पाहतोय. नक्कीच टाळ्या वाजवल्या जात आहेत आणि महत्त्वपूर्ण म्हणजे झेल जे पकडले जात आहेत त्यांच्याकडे आमचं नक्कीच लक्ष आहे, कारण या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा देखील एक किताब आहे मित्रांनो. बाद झालेले आहेत आणि जर आपण सर धावसंख्या जर पण पाहिली प्रत्येक फलंदाजांनी केली धावसंख्या तर एखादा पिनकोड असल्याचं जाणवतंय. 0, 1, 0, 2, 0 अशा प्रकारचे धावा आपल्याला पाहायला मिळतात. धावसंख्या झालेली आहे 3 धावा. खूपच अडचणीत सापडलाय. मात्र सामना संपला नाही आहे, कारण मी अजूनही म्हणेन अजिंक्य वैते जोपर्यंत मैदानात आहे तोपर्यंत हा सामना जिवंत आहे साई झिराट संघासाठी. आणि त्याचबरोबर आपण पाहतोय आता त्याच्या साथीला येतोय प्रारंभ वाढेल. प्रारंभाकडून आज एक स्पेशल नॉकची एका चांगल्या खेळीची एका आकर्षक खेळीची आवश्यकता आहे, ती म्हणजेच साई झिराट संघाला. प्रारंभ बहुतेक वेळा अशा कामगिरी करतो आणि आज संघ अडचणीत आहे. पुन्हा एकदा संघाला तारणहारची भूमिका त्याला बजावायची आहे. समोर गोलंदाज मिलिंद. चांगला चेंडू हलक्या हाताने जाणीवपूर्वक खेळून काढला जातोय. इथे मात्र कौतुक करावं लागेल प्रारंभाचं, केवळ हलक्या हाताने चेंडूला खेळून काढलं. कोणताही मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न नाही, जास्त ताकद लावली नाही, कारण त्यालाही कल्पना होती की जर मोठा फटका लावण्याचा प्रयत्न केला तर चेंडू कॅरी होईल, तो म्हणजेच लॉंग ऑफच्या क्षेत्रापर्यंत क्षेत्रक्षय त्याच्या हाती आणि विकेट जाऊ शकते. चांगली सुरुवात 21 धावांनी तो आपली सुरुवात करतोय. 4 धावा झालेत. 46 धावांचं आव्हानाचा पाठलाग करताना आपण पाहतोय. इथे मात्र अजिंक्यचा फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षकाचा कौतुक करावं लागेल. टप्पापर्यंत उसी घेणार चेंडूला एक हाती त्याने चांगल्या प्रकारे फील्ड केलंय. जर अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण झालं नसेल तर गोलंदाजांची होप्स वाढतात, कारण मी नेहमीच म्हणतो गोलंदाजांना काय हवं असतं तर क्षेत्ररक्षकांकडून अशा प्रकारची साथ आवश्यक असते. आणि त्याच दरम्यान मी इथे पाहतोय मला एक खेळाडू सिद्धिविनायक झिराट संघाचा पाहायला मिळतोय, राजा कोळी. नक्कीच त्याच्याविषयी मी नेहमीच म्हणतो त्यांनी एकाच स्पर्धेमध्ये तब्बल 12 झेल पकडले होते.
एक प्रत्येक खेळाडूचं एक विशेष कामगिरी असते. त्यांनी चांगले क्षेत्ररक्षण केलं होतं, तो देखील आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या झाली ती म्हणजेच 5 धावा. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 5 गडी बाद, 5 ही धावसंख्या पण पहा. किहीम टीम के लिए मैं सिर्फ यही कहना चाहूँगा, जिंदगी की लड़ाई अभी बाकी है, जिंदगी की लड़ाई अभी बाकी है, मेरे इरादों का इम्तहान अभी बाकी है। अभी तो नापी है मुट्ठी भर ज़मीन हमने, अभी तो सारा आसमान बाकी है, अभी काम बहुत बाकी है। बारा चेंडू आणि 41 धावांची गरज. पहिल्याच चेंडूवरती आपण पाहतोय डीप मिड विकेट सीमारेखा पार जातोय चेंडू 6 धावांसाठी. चली थी, उन्होंने अपने 2 मोहरे 2 हुकुम के इक्के संभल कर रखे थे. प्रारंभ नॉन स्ट्राइकिंग एंड पर, स्ट्राइकिंग एंड पर अजिंक्य, हालांकि उन्होंने 5 विकेट गंवाए हैं मगर उनके ऊपर ज़्यादा कोई असर नहीं है. जैसे शॉर्ट ऑफ लेन गेंद दिखी, महेश के ऊपर आक्रमण किया, 6 रन. त्या दरम्यान पुढचा चेंडू आपण पाहतोय सरळ 9 सेकंडवरच्या विकेटला हिट करतोय. 1 धाव मिळते. धावसंख्या आपण पाहतोय, धावसंख्या होते ती म्हणजेच 12 धावा. 46 धावांचं आव्हान आहे. इक्वेशन आपण आता पाहिलं तर एकूण 10 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि विजयासाठी आवश्यकता आहे ती म्हणजेच 34 धावांची. 10 चेंडू 34 धावा. जर आपण पाहिलं आव्हान आपल्याला दिसतं नक्कीच कठीण दिसतंय. मात्र हे दोन्ही फलंदाज त्यांच्याकडे असलेली क्षमता, त्यांची असलेली कपॅसिटी, त्यांच्याकडे असलेली पॉवरफुल फटक्यांची रेंज जर आपण पाहिली तर ह्या धावा नक्कीच साई शिराट संघ पूर्ण करू शकतो. पुढचा चेंडू गोलंदाज महेशचा. इथे मात्र आपल्या गोलंदाजी मार्कमध्ये काहीसा बिघाड झाल्याचं बरेचसे गोलंदाज सर दाखवतात, पण मी बऱ्याच वेळा पाहिलं ते फलंदाज स्टान्स किंवा मूवमेंट बघतात. फलंदाज मूव्ह होतोय का, उजव्याशीच्या बाहेर मूव्ह होतोय का, पुढे येतोय का, आणि त्यानंतर आपल्या गोलंदाजी बिघाड झाल्याचं दर्शवतात. पण एक चांगला यहाँ पे महेश क्या अश्विन बनना चाहते थे? हां, ते देखील होऊ शकतं. कारण मंकड विकेटच्या प्रकारात अजिंक्य अशी विकेट त्याला मिळाली असती, कारण अजिंक्य 9 सेकंडवर होता. 9 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता. एकेरी दुरी धावा नक्कीच चिंतेचा विषय नाही आहेत. त्यामध्ये राजा शिवछत्रपती किहीम संघासाठी, कारण त्यांना कल्पना आहे चेंडूंची संख्या कमी आहे आणि धावांची संख्या खूप आहे आणि प्रतिस्पर्धी संघातील फलंदाजांना मोठे फटकेच खेळणं आवश्यक आहे जर त्यांना हा सामना जिंकायचा असेल तर. त्याच दरम्यान महेशचा पुढचा चेंडू अजिंक्यसाठी. पुन्हा एकदा यॉर्करचा चेंडू. इथे मात्र चांगली गोलंदाजी केली जाते. मागील दोन्ही चेंडू आपण पाहिले तर यॉर्करचे चेंडू ज्यामध्ये विशेष मोठे फटके लगावता येत नाही आहेत दोन्ही फलंदाजांना. आत्तापर्यंत आपल्या चांगल्या गोलंदाजीने जखडून ठेवलं महेशने. धावसंख्या आपण पाहतोय 14 झालेली आहे आणि 8 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता. असं वाटलंही नव्हतं की हे आव्हान असं खडतर होत जाईल, ते म्हणजेच साई शिराट संघासाठी. साई शिराट संघ अजूनही ह्या धावा पूर्ण करू शकतो मोठे फटके आले तर. मोठे फटके येणार का? इथे मात्र विकेट मिळते. विशाल मुरकर झेल पकडतोय. प्रारंभची खेळी संपुष्टात येते. 6 विकेट डाऊन. मसला ये नहीं कि मसले का हल कौन करे. आयुष, मसला ये नहीं कि मसले का हल कौन करे, मसला तो ये है कि सबसे पहले पहल कौन करे. पहल कौन करेगा? अब निनाद हम देख सकते हैं, एक के बाद एक 6 विकेट जा चुके हैं. पहले ओवर में 2, तीसरे ओवर में, दूसरे ओवर में 3 और चौथे ओवर में एक छक्का जरूर आया है और अजिंक्य वैद्य अभी भी मौजूद है, मगर 6 विकेट गए हैं. सोचना तो पड़ेगा. सर नक्कीच तुम्ही म्हणताय, मात्र अजूनही आपण पाहिलं तर अजिंक्य वैद्य जोपर्यंत क्रीजवर आहे तोपर्यंत ही धावसंख्या पार होऊ शकते. कारण
तेवढी कपॅसिटी त्या खेळाडूकडे आहे, तेवढी पॉवर रेंज आहे आणि जर त्यांनी पहिल्या चेंडू षटकाने सुरुवात केली तर तेवढाच दबाव आणि दडपण गोलंदाजावर देखील असेल. कारण इथे मिस टाइम स्ट्रोक ही आपण पाहिले सीमारेषेबाहेर जातात, आउटसाइड एज ही आपण पाहतोय कॅरी होते, बाउंड्री लाईनला चौकार जातात. आता मात्र निवास या षटकात स्ट्राईकवर आहे. निवास पहिला चेंडू फटका लावण्याचा प्रयत्न करतोय, चेंडू हवेत आहे, झेल नक्कीच होणार नाहीये, चेंडू जातोय सीमारेषे पार. वेलकम फोर या चौकाराने आपण पाहतोय. इथे षटकाची सुरुवात झाली, धावसंख्या आपण पाहतोय, धावसंख्या 18 झालेली आहे. आता विजयासाठी आपण पाहिलं तर 6 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू 28 धावा आणि स्ट्राइक असेल ती म्हणजे अजिंक्य वैतेकडे. बचपन में हमने हमेशा एक कहानी सुनी और कहानी पढ़ी भी, 2 बिल्ली और एक बंदर की, और वो लोण्याचा गोळा, जिस तरह से वो दोनों बिल्लियाँ झगड़ रही थी और वो लोण्याचा गोळा वो बंदर भगाकर खुद ही निपट जाता है या खा जाता है. उस तरह से यहाँ पे क्या हो, ऐसा लग रहा था कि ये आसान कैच है, मगर 2 खिलाड़ियों के बीच में से तू मैं देखने को मिली और 4 रन मिले. और ये एक अच्छा साइन है. साई चिराग के लिए रन नहीं आ रहे थे और इस तरह से एक जीवनदान तो मिला, ऊपर से यहाँ पे 4 रन का बोनस मिला है. तो अब चाहिए 6 गेंदे और 28 रनों की ज़रूरत. राजा शिव छत्रपति किहीम की तरफ से अंतिम ओवर लेके कौन आएगा, कौन ऐसे गेंदबाज होंगे जो इस बल्लेबाज को रोक सकते हैं बड़े स्ट्रोक से, और क्या यहाँ पे अजिंक्य वैते को रोकेंगे, क्योंकि अजिंक्य में वो दमखम ज़रूर है. अजिंक्य यहाँ से भी मैच को जितवा सकते हैं, ये मैं भी जानता हूँ, तुम भी जानते हैं, और उसी के साथ यहाँ पे सारे जो क्रिकेट के दीवाने हैं वो भी जानते हैं. मैच में आएगा मज़ा, मैच में भर गया है रंग. नक्कीच सर. चला सामना लवकर सुरू करायचा आहे, कारण आपण पाहतो या सामन्यात थोडासा वेळ जास्त जातोय. सामना इंटरेस्टिंग नक्कीच आहे, अजून एक सामना खेळवायचा आहे, त्याचमुळे जय मल्हार अलिबाग संघाचा कर्णधार. चला आपण टॉसबॉक्स जवळ यायचं आहे. नेक्स्ट मॅच पुढील सामना आपला असणार आहे जय मल्हार अलिबाग वर्सेस कोणता संघ असेल तिसऱ्या फेरीत, यासाठीच अंतिम षटकाचा खेळ आपण पाहतोय. विशाल मुरकर आपण पाहतोय गोलंदाजीसाठी येतोय. विशालवरती नक्कीच जबाबदारी आहे. तर अजिंक्य पुन्हा एकदा आपल्या संघासाठी खऱ्या अर्थाने हिरो ठरणार का, नायक ठरणार का. पहिला चेंडू आपण पाहतोय, फलंदाजाने लेफ्ट केला, त्याला वाटलं चेंडू वाईडचा इशारा येईल, मात्र निर्धाव चेंडू. 5 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता. 5 चेंडू 28 धावा. विशाल पुन्हा एकदा सज्ज होतोय. समोर अजिंक्य वैते. अजिंक्य वैतेच्या बॅटनं आलेला फटका, चेंडू जातोय 1 बाउन्स ओद्रुप सीमारेषे पार. सर सामना संपला नाहीये. आता 4 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. 4 चेंडू 4 षटकार लगावत या सामन्यात आपल्या संघाच्या विजयाचा शिल्पकार ठरणार का, आपल्या संघासाठी पुन्हा एकदा तारणहार ठरणार का. अजिंक्य वैते पाहायचं. अजिंक्यकडे ती क्षमता आहे आणि अजिंक्यच्या बॅटमधून धावा आल्या तर नक्कीच ही धावसंख्या पूर्ण होऊ शकते आणि आता संपूर्ण जबाबदारी अजिंक्यला स्वतःच्या अंगावरती घ्यावी लागेल, कारण त्याचे साथीदार कोणी उरले नाही आहेत. चांगले चांगले फलंदाज आपण पाहिले आहेत, टॉप 5 फलंदाज त्यांचे बाद झालेले आहेत. निवास देखील फलंदाजी करू शकतो, मात्र आता 4 चेंडू 4 षटकार म्हणजे जे करायचं आहे ते अजिंक्यलाच करायचे. त्याच दरम्यान पुढचा चेंडू, इथे वाईडचा इशारा येतोय. मित्रांनो आपण दाद नक्कीच मागू शकता. आणि रिव्ह्यूचं जे अपील आहे ते केवळ पंचांचंच असेल. चला पंच लवकर यायचंय. सन्माननीय राजेंद्र घरत सर. नाही सर, थोडंसं क्रुशल आहे, कारण एक चेंडू जरी इथे साई चिराडला भेटला तर सामना पलटू शकतो.
सो प्लीज आपणच निर्णय घ्यावा. क्रुशल मुवमेंट आहे, कारण 4 चेंडू आणि 24 धावांची गरज असताना हा चेंडू वाईड आहे किंवा नाही याच्यावरती आपण इथे रिव्ह्यू घेतलेला आहे, पंचांनी घेतला आहे. आणि आता पंच पाहत आहेत, काहीसा निर्णय येणारच आहे. पंच आपला निर्णय देतील. सर, फेअर डिलिव्हरी. ओके ओके, पंचांनी फेअर डिलिव्हरी हा निर्णय दिला आहे. आणि त्या कारणास्तव आता मात्र साई झिराड या संघाला मात्र एक मोठा धक्का लागला आहे, कारण 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 24 धावांची गरज. हा चेंडू आपण पाहिलात तर हा चेंडूवरती आलेला पंचाचा निकाल हा नक्कीच धक्कादायक म्हणावा लागेल, कारण वाईड आला असं संधी मिळाली. इथे मात्र षटकार नक्कीच येतोय. 2 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता आहे. सर, अजूनही सामना संपला नाही, मी असंच म्हणेन. एखादा खराब चेंडू, एखादा नो बॉल हा संधी उपलब्ध करून देऊ शकतो, तो म्हणजे अजिंक्यला. अगदी बरोबर आहे, कारण मी काल सुद्धा आठवण करून दिली होती. 1 चेंडू आणि 13 धावांची गरज असताना सुद्धा सामना जिंकला होता फलंदाजी करणाऱ्या संघानं. तर इथे सुद्धा काही होऊ शकतं. सलग 2 चेंडूवरती 2 षटकार आले. जय मल्हार अलिबाग संघाचा कर्णधार, चला इथे उपस्थित व्हायचंय. जय मल्हार अलिबाग संघाचा कर्णधार. नेक्स्ट मॅच, पुढील सामना आपला असणार आहे. मित्रांनो, आपण जर कर्णधाराला पाठवलं तर लगेच नाणेफेक करता येईल. आणि इथे अंतिम चेंडू षटकार येतोय. इथे कुठेतरी आपण पाहतोय 6 धावा नक्कीच कमी पडल्यात. मात्र आपण पाहिलं अजिंक्य वैतेची एक झुंजार खेळी आपण पाहिलीत मित्रांनो. जर 1 चेंडू त्याला अतिरिक्त मिळाला असता तर सामन्याचा निकाल वेगळा मिळाला असता. मी काय म्हटलं निनाद, म्हणूनच सरांना सांगितलं की तुम्ही स्वतः या. मला ठाऊक होतं की अजिंक्य वैते आहे तो, आणि लागोपाठच्या 3 चेंडूवरती 3 षटकार, अजून 1 चेंडू भेटला असता तर त्याची हालतसुद्धा हीच झाली असती. आणि असो, शेवटी खेळ आहे, हार जीत होत राहतेच. राजा शिवछत्रपती किहीम संघाचे मनपूर्वक अभिनंदन. आणि या सामन्यामध्ये सामनावीराचा मानकरी कोण असावा, तर नो डाऊट हॅट्रिक वीर शुभम म्हात्रे. शुभम म्हात्रे ठरलाय सामनावीराचा मानकरी. शुभम यांना विनंती आहे की आपलं पारितोषिक स्वीकारण्यासाठी आपण यावं, आणि त्याचप्रमाणे टॉससुद्धा करायचं आहे. सन्माननीय नानाजी बेंद्रे यांच्यातर्फे 500 रुपयांचं कॅश प्राईज आलंय. स्पृहा साहिल पाटील यांच्या माध्यमातून सुद्धा 500 रुपयांचं कॅश प्राईज आलंय. तर एकूण 1000 रुपये आणि उत्कृष्ट अशी सुंदर अशी ट्रॉफी जय हनुमान मंडळातर्फे देऊन आपण शुभम यांचा सन्मान करणार आहोत. याच दरम्यान टॉस सुद्धा केला जाईल. धीरज पाटील यांच्या शुभ हस्ते इथे टॉस झालाय, आणि राजा शिवछत्रपती किहीम संघाच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागलाय. याच दरम्यान एक सुंदर अशी ट्रॉफी आणि 1000 रुपयांचं कॅश प्राईज देऊन आपण शुभम म्हात्रे याला इथे सन्मानित करत आहोत.